एक महत्त्वाची बातमी बघूयात कोकणातून। रत्नागिरीतल्या कशेडी बोगद्याजवळ गणेश भक्तांची बस जळून खाक झाली आहे। मुंबईहून मालवणकडे जाणाऱ्या गणेश भक्तांच्या बसला कशेडी बोगद्याजवळ अचानक आग लागली। चालकाच्या तत्परतेमुळे सर्व प्रवासी हे वेळेत बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। प्रवासी थोडक्यात बचावलेत। बसचा टायर फुटल्यामुळे आग लागली असल्याची माहिती आहे। मध्यरात्री 2च्या सुमारास ही घटना घडली। कुणालाही दुखापत झालेली नाही, मात्र प्रवाशांचं सर्व सामान हे जळून खाक झालंय। खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली आहे। त्यामुळे सध्या कोकणवासीय हे कोकणाकडे गणेशोत्सवासाठी मुंबईहून परततायत आणि त्यातच ही अत्यंत महत्त्वाची आणि एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। परंतु यात सुदैवाची बाब अशी की ही बस जळून खाक जरी झाली असली तरी चालकाच्या तत्परतेमुळे प्रवासी हे थोडक्यात बचावलेले आहेत आणि मोठा अनर्थ त्यामुळे टळलेला आहे। कशेडी बोगद्याजवळ ही मध्यरात्री 2च्या सुमारास घटना घडली आहे आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी स्वप्नील घाग। स्वप्नील, ही घटना नेमकी कशामुळे घडली? आगीचं कारण कळू शकलंय का? नक्कीच मुंबईमध्ये जी चाकरमानी गणेशोत्सवासाठी येत होते त्या दरम्यान ही खासगी बस होती आणि या खासगी बसचा जो टायर आहे तो टायर गरम झाला आणि तो अचानक पेट घेतली आणि त्यामुळे हा प्रसंग घडला असं सध्या तरी कळत आहे। ही बस जी आहे मालवणमध्ये येत होती मुंबईतून आणि जवळपास 40 ते 45 प्रवासी या बसमधून येत होते। या संपूर्ण घटनेमुळे खरं तर थोडक्यात प्रवासी बचावलेले आहेत। जे मुंबईतून कोकणाकडे येणारे जे प्रवासी आहेत त्या संपूर्ण प्रवाशांनी या बसमधले जे एकूण सगळे प्रवासी होते त्यांना वेळेत बाहेर काढलं। त्याच्यामुळे मोठा अनर्थ टळला असं म्हटलं जात आहे। खरं तर खेड नगर परिषदेची जी गाडी आहे फायर ब्रिगेडची ती वेळेत पोहोचली आणि या सर्व गाडीवरती ज्या आगीवरती आहे ते नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। सुदैवाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही आहे। मात्र जे मुंबईकर आहेत कोकणात येणारे त्या मुंबईकरांचं गणेशोत्सवाचं जे सगळं साहित्य आहे ते या घटनेमध्ये या आगीच्या भक्षस्थानी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर सर्व प्रवासी सुखरूप आहेत आणि प्रवाशांना दुसऱ्या पर्यायी गाडीने कोकणामध्ये किंवा त्यांच्या घरी जे आहे ते पाठवण्यात आले आहे असं कळतंय। बरं स्वप्नील, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर ही काही दृश्य आपण बघतोय कशेडी बोगद्यातून रत्नागिरी जिल्ह्यातील। इथे गणेश भक्तांना कोकणात घेऊन जाणाऱ्या बसला मध्यरात्री आग लागली होती।